गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। यो माम जमनांदी च वेत्ती लोकमहेश्वरम असं मूढ समर्थेषु सर्व पापै प्रमुच्यते। मी जन्मरहित आहे आणि अनादी असून सर्व ब्रह्मांडाचा शास्ता महेश्वर आहे असे जो मला ओळखतो ती सर्व मनुष्यांमध्ये ज्ञानी होय। तो सर्व मनुष्यांमध्ये ज्ञानी होय होतच तो सर्व पापांपासून मुक्त होतो। मागच्या वेळेला या श्लोकाला पर्यंत आपण आलो होतो। त्याच्या अगोदरचा जो भाग होता त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरांनी जे मांडलेलं आहे की मला कोणी समजूच शकत नाही, प्राथमिकपणे मला कोणी समजू शकत नाही आणि समजून न शकण्याची कारणं पण आता पुढे दिलेली आहेत त्यांनी। आणि मला जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला उलटा प्रवास करावा लागेल, म्हणजे डोंगर खालून वर चढावं, म्हणजे पाणी कुठलं आलं हे जर बघायचं असेल तर खालनं वर चढावं लागणार आहे, मुळातनं सगळा अभ्यास करावा लागणार आहे, तरच तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकणार आहात। म्हणजे अणूची जाणीव जोपर्यंत होत नाही, सूक्ष्मामध्ये ब्रह्मांड कसं भरलेलं आहे हे जोपर्यंत समजत नाही, त्यांनी असंच म्हणलंय, मागच्या वेळेचा शब्दच तसा आहे बघा त्यांचा, किंवा वटबीजाला अंकुर फुटल्यावर जर त्यात संपूर्ण वटवृक्ष दृष्टीस पडेल, समुद्राच्या एका तरंगात जर संपूर्ण समुद्र कळेल, बघा समुद्र साठविला जाईल, किंवा एका परमाणूमध्ये ही संपूर्ण भूमी जर आठवली लक्षात आली, एका परमाणूमध्ये संपूर्ण भूमा म्हणजे त्याच्या अनंताची जाणीव जर लक्षात आली तरच मी तुम्हाला समजू शकणार आहे, अन्यथा सर्व अज्ञान आहे। बघा म्हणजे मी जे मागच्या वेळा म्हटलं, जे तर माया स्पर्श सकेना, म्हणजे अपरेमध्ये जे जे आलेलं आहे ते सर्व अज्ञान कशा प्रकारचं आहे आणि त्या अज्ञानामुळे आपल्याला आपलं व्यक्तित्व समजत नाहीये असं ते म्हणताय। म्हणून हे जो समजून घेतो त्याला ज्ञानी भक्त म्हटलंय आणि त्याला सर्व कळतं, अन्यथा कोणाला मधल्या स्टेजेस मध्ये सुद्धा असतील लोक, नाही असं नाही, परंतु त्यांना मी पूर्ण कळलेलो आहे असं होत नाही। म्हणून ईश्वराची म्हणजे थोड्याफार सिद्धी आज आपण पाहिल्या, कुठल्या कुठल्या सिद्धी आहेत वगैरे वगैरे, हे आहे त्या शक्तींचं कार्य आहे, त्या नियमात्म शक्ती कार्य करत आहे, पण एखादी सिद्धी प्राप्त झाली म्हणजे ईश्वर कळला असं होत नाही, लक्षात ठेवा। पण मूळ अस्तित्व समजणं गरजेचं आहे, लक्षात घ्या। मी गणपती कशासाठी पूजायचा आहे हे तर कळलं पाहिजे ना मला, कारण याच्यासाठी मला माझी ओळख घेता यायला पाहिजे, तयार व्हायला पाहिजे। म्हणून हा जो विभूती योग आहे ना, हा खरं तर खऱ्या साधनेला उद्युक्त करणारा अशा प्रकारचा हा अध्याय आहे, लक्षात घ्या। आपल्याला वाटेल नुसतं की विभूती म्हणजे काय, याच्यात विभूती आदंबराच्या याच्यात, ते तसं नाहीये, लक्षात घ्या। एवढे वेळ आहेत काय भगवान श्रीकृष्ण हे सांगायला अर्जुनाला, आणि तेही आणि ज्ञानेश्वरांनी त्याच्यावरती एवढं प्रतिपादन केलेलं आहे। आणि हे कशानंतर सांगताय, जडजडोनी वाहिला लाग या भक्तीच्या वाटे लाग,
तरी पावसी अव्यंग निजरूप, तरी पावसी अव्यंग निजरूप माझे. या जाणीवेपर्यंत जेव्हा येतात त्याच्यानंतरचा पुढचा अध्याय हा आहे, लक्षात घ्या. म्हणजे या विभूती योगामधनं, या अध्यायातनं आपल्याला त्या परब्रह्माचं अव्यंग स्वरूप कळलं पाहिजे आणि आपल्याला त्या निजधामापर्यंत जाता यायला पाहिजे. ही साधना आहे. म्हणून ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक अध्यायातनं साधना विस्तारित होत जाता यायला पाहिजे. ही भूमिका जर लक्षात आली आपल्याला ज्ञानेश्वरांची आणि मुख्यत्वे करून कृष्णाची, कारण कृष्णाची जाणीव आहे, कारण त्याला वरती न्यायचंय, लक्षात घ्या. आणि ज्ञानेश्वरांना आपल्या सर्वांना वरती नेऊन मांदियाळी उभी करायची आहे. मग ही जर मांदियाळी उभी करायची आहे तर कशा प्रकारे त्या परमेश्वराकडे बघता यायला पाहिजे, तो दृष्टिकोन तर साधला पाहिजे ना. आणि त्याच्यासाठी झडझडून उठता यायला पाहिजे की मी कोण आहे बेसिकली हे मला कळलं पाहिजे. मी नुसताच जर देवाला नमस्कार करत असेल तर त्या नमस्काराला सुद्धा अर्थ नाही, हे सुद्धा ज्ञानेश्वरांनी सांगून झालेलं आहे. अजून काय सांगायचंय? म्हणून त्याच्या जाणीवेत कसं शिरता येईल आपल्याला हे बघता यायला पाहिजे. या भूमिकेतनं ते काय म्हणताय, मी जन्मरहित आहे आणि अनादी असून सर्व ब्रह्मांडाचा शास्ता महेश्वर आहे असे जो मला ओळखतो. आपण ओळखतो का देवाला असं? आपण पांडुरंगाला असं ओळखतो, आपण कृष्णाला असं ओळखतो. म्हणून त्या अरूपाच्या रूपाला समजणं, हे जे मी का तुम्हाला म्हणायला सांगितलं त्याची कारण ही. आणि आजच त्यांनी ते कवर मला पाठवलं म्हणून म्हणा म्हटलं. तर सांगायचा हेतू काय आहे की हे रूप आपल्याला कळलं पाहिजे. या जाणीवेतून अभ्यास आणि आपल्या ज्ञान जी बुद्धी दिली ना देवाने आपल्याला, त्या बुद्धीचा वापर अशा प्रकारे करता यायला पाहिजे की तो कोण आहे ज्याची मी पूजा करतो आहे, तो जन्मरहित आहे. बघा, तो जन्मरहित आहे. हे त्याला जन्मच नाही, तो अजन्म आहे, त्याचा जन्म नाही. पण मी मात्र जन्ममृत्यू करतो. माझी जाणीव कुठे आली? जन्ममृत्यूमध्ये आली. आणि तो जन्माच्या पलीकडे आहे आणि माझ्या आत तो बसला आहे. म्हणजे मी वस्तुतः जे समजतो आहे मला स्वतःला, ते जर मी बदलून माझ्या व्यक्त गुणांकडे न बघता अव्यक्त गुणाच्या जाणीवेतनं जर पाहिलं माझ्याकडे, तर मी आत्म्याच्या जाणीवेत जाऊ शकतो आणि मी अजन्मा होऊ शकतो. त्या गोष्टी कशा प्रकारे घडतायत त्या भूमिकेतनं जन्मरहित आहे आणि अनादी आहे. अनादी आहे म्हणजे काल रहित आहे, काळाच्या पलीकडे आहे मी. म्हणून मी काळाच्याही पलीकडे असणारा अशा स्वरूपामधला असूनही ब्रह्मांडाचा निर्मितीचा मूळ आधारस्तंभ आहे. बघा, म्हणजे तो कुठं आहे? काळाच्याही पलीकडे आहे. जिथून काळ सुरुवात होतो त्याच्यापासून आपण ज्ञानवर्गात सांगतो, हे जिथून काळ सुरुवात होतो तिथं तो आहे. म्हणजे काळाच्या पलीकडे जर गेलं तर तो सापडू शकतो आहे आणि अनंत त्याचं स्वरूप आहे, अनादी आहे आणि तो ब्रह्मांडाचा शास्ता आहे. अशा प्रकारे अर्जुनाला सांगतायत कृष्ण, तू जर मला समजून घेऊ शकशील तर मी खरा कोण आहे हे तुला कळणार आहे. अजूनही अर्जुनाला पूर्णपणे कृष्णाची जाणीव आलेली नाहीये. आता तो त्या जाणीवेत जातोय बघा. म्हणून त्यांनी न विचारलेल्या गोष्टींनाही तो उत्तर देत आहेत कृष्ण. तर हा प्रश्न विचारलेला नाहीये अर्जुनाने, बरोबर ना. म्हणून त्याच्यामध्ये ते सांगताय, आपण होऊन सांगताय, परत परत सांगताय. झालंय, पहिल्या ह्याच्यातच झालेलं आहे आपलं, बरोबर.
ती भूमिका लक्षात घ्या. म्हणून ऐसाही जरी विपाये सांडूनी पुढील पाये सर्वेंद्रियासी होये पाठी मोराजो. असे जरी आहे तरी कदाचित बाह्य विषयांकडील धाव निश्चेष सोडून देऊन जो इंद्रियांच्या प्रवृत्तीला पाठमोरा होतो. बघा, ही पहिली भूमिका त्यांनी सांगितली साधनेची. काय सांगितलेली आहे ज्ञानेश्वरांनी ते वेगळ्या रीतीने मांडलंय. थोडं छोटा चमचा ठेवशील नंतर. बाह्य विषयांकडील धाव निश्चेष सोडून देऊ. मग बाह्य विषयांकडे असणाऱ्या, कारण आपल्या जीवाच्या दृष्टीने बाह्य विषय जे आहेत त्यांच्याकडे जी धाव चालते आपली प्रत्येक वेळेला, त्या धाव न घेता आपण काय करायला पाहिजे, इंद्रियांच्या प्रवृत्तीला पाठमोरा होतो. आता आपण जेव्हा धाव घेतो मनामध्ये विचार येतात, चला आज हॉटेलमध्ये जाऊया, चला आज हे असे कपडे घालूया, चला आज ते करूया, काय जे करावंसं वाटत असेल ते, फिरायला जाऊया आज दिवस. बरोबर आहे की नाही? जे काही इंद्रियांची धाव आहे ना, ही आपली आत्मा येणारी वृत्ती आहे, पण ही जीवात्म्याची वृत्ती आहे. लक्षात घ्या, ही आत्म्याची जाणीव नाही. त्यांनी तर ब्रह्मांड तयार करून ठेवलेलं आहे. बरोबर आहे की नाही? मला ते जीवात्मा सात्विक असल्यामुळे हे बघू ते बघू, ते करू हे करू असं होतं आणि बरोबर जीव कोण तयार होतो. बघा, इच्छा चांगली असते. बरोबर आहे. आपण रामगडला जातो, नैनितालला जाऊन आलो, अजून कुठं जाऊ, पावसला जाऊ, हे सगळे इच्छा चांगल्या आहेत, काय वाईट नाही. हे सात्विक वृत्तीतनं आपण पावसला जाऊन आलो. बरोबर की नाही? परंतु तिथे गेल्यानंतर काय झालं, रजोगुण जागा झाला, आंबे घ्यायचे वाटले. ही वस्तुस्थिती आहे ना, आहे की नाही? ही दाखवून कशी चालेल आपल्याला. म्हणून ही जी इंद्रियांची धाव आहे याला पाठमोरं होता आला पाहिजे. नाही, मी आंबे घेणार नाही, मी तिथं जाऊन बसीन, मी स्वामींच्या तिथं बसीन. बरोबर आहे. ही जी काही वृत्ती तयार व्हावी लागते, या वृत्तीशी कुठेतरी आपण परामुख होतो. त्यामुळे जीवात्मा म्हणून स्वतःला वेगळे ठेवत राहतो. परमेश्वरापासून आपण आपल्याला वेगळं ठेवत राहतो. म्हणून परमेश्वरापासून वेगळं होणं म्हणजे जीवात्मा. जेव्हा जेव्हा तुम्ही परमेश्वरापासून वेगळे आहात तेव्हा तेव्हा समजायचं हा मी नाही, हा खरा मी नाहीये, हा मी खोटा मी आहे. म्हणून जे आपण म्हणजे समजण्यासाठी या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. म्हणून यासाठी आपल्याला ऐसाही जरी विपाये सांडूनी पुढील पाये सर्वेंद्रियासी होये पाठी मोराजो. म्हणजे या सर्व इंद्रियांच्या वृत्तींकडे पाठ फिरवून तो फक्त ईश्वराच्या जाणीवेत जायचा प्रयत्न करतो. तो प्रवर्तनाही वेगी बहुडे देह सांडूनी मागलीकडे महाभूतांची आचडे माथयावरी. बघा, इंद्रियांबरोबर विषयांकडे प्रवृत्त झाला तरी एकदम जो मागे फिरतो होत नाही. जाऊयात आज हॉटेलमध्ये जाऊयात, आज चित्र्यांकडनं जाऊन भाकरवडी आणूयात, नाही जायचं नाही. ही जी पाठमोरी करायची वृत्ती आहे ना, म्हणून आपण मागे म्हटलं होतं वैराग्य कशाला म्हणायचं, जीवात्म्याच्या जाणीवेमध्ये जे आपल्याला करावंसं वाटतं ते करायचं नाही म्हणजे वैराग्याला सुरुवात होते. बघा, जीवात्म्याच्या जाणीवेत. म्हणून हे साधे सिंपल छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो आयुष्यात. बरोबर आहे की नाही? आपल्याला वाटतं चला या मित्रांनी बोलवलेलं आहे, बरोबर, तुझा फोन आलाय त्याला, यांनी काय विचार करायचा, नाही आता नको जायला, मला अभ्यास आहे पहिला. म्हणजे माझ्या ज्या मूळ जाणीव आहे कर्तव्याच्या म्हणा किंवा त्या जाणीवेत आपल्याला ढकलत राहायचं सतत. कारण शेवटी काय आहे, हा प्रत्येकाचा 24 तास आहे. लक्षात ठेवा, प्रत्येकाचा वेळ आहे, ईश्वराने दिलेला आहे. तुम्हालाही दिलाय, मलाही दिलाय, यांनाही दिलाय, सर्वांना दिलेला आहे. अगदी असं काही नाही झालेलं आणि लहानपणापासून दिलेलं आहे प्रत्येकाला. आता आपण वयस्कर झालो असू, म्हातारे झालो असू, पण पहिल्यापासून दिलेला आहे, जन्मापासून. जेव्हा कळत नव्हतं तेव्हा तो सोडून द्या,
पण मला कळतंय असं जेव्हा समजायला लागलं, मला अहंकार वाढायला लागला, तेव्हा सुद्धा ते 24 तास होतेच. पण मी ते कसे घालवले? अरे आजही कसे घालवतो? आजही मी माझे सर्व 24 तासामध्ये 12-15 तास माझ्या नवरा, पोरं, टोरं, नातवंड याच्यातच घालवत असेल, तर त्याला काय अर्थ राहिला का? त्याला मी बांधून घेतलंय. मला हा संसार सोडवतच नाही. गोंदवलेकर महाराजांकडे ती बाई आली, तसं झालं ते. आपणच धरून ठेवायचं आपल्याच पोरांना, आपल्याच बायकांना, आपल्याच नवऱ्यांना. नवरे म्हणजे बायको नवरा एका असं. त्यामुळे हे जे काही प्रकरण आहे, हे प्रकरण आपणच आपल्याला बांधून घेतलंय ना, हा जीवात नाही लक्षात. आणि हा आपल्याला त्रास देतो आहे, हे कळणं खूप गरजेचं. नाहीतर काय, परमेश्वराने सर्व निर्माण केले आणि तो माझ्यात आहे. या अचेतनामध्ये जो काही असेल जड पदार्थामध्ये, तो तरी परमाणूच्या स्वरूपामध्ये अणुपरमाणू, त्याला त्या अचेतनालाही कळत नाही, इतका अज्ञानी येते दगड. पण आपण तर दगड नाही होत ना. आणि आपल्यामध्ये तो स्वयंभूपणे स्वतंत्र जाणीवेतनं स्थिर आहे, की ज्याची सर्व शक्ती आपल्यात कार्य करते आहे. तरीही मी एवढा अज्ञानी असतो की तो जवळ असूनही मला कळत नाही. कारण समजून घ्यायची इच्छा नाहीये माझी. प्रॉब्लेम तिथे आहे सर्व. म्हणून ते काय म्हणतायत, प्रवर्तला ही वेगी बहुडे देह सांडूनी मागिलीकडे. म्हणून इंद्रियांबरोबर विषयांकडे प्रवृत्त झाला तरी एकदम तो मागे फिरतो व देहावरील अहंता सोडून, बघा, देह सोडून मागिलीकडे. कारण देहावरचा अहंकार कुठला आहे आपल्याला? हा सर्व देह बुद्धीचा अहंकार आहे. देहाचा तर आहेच आहे, स्थूल देहाचा आहेच. कोणी मला चुकून एका वेळा चापट मारली तरी आपण अरे म्हटलं की काय नाही म्हणणार, बरोबर आहे की नाही? असं काही होणार नाहीये, कारण आपण आपलीच बाजू घेत असतो. आपल्याला मार्क कमी पडले तरी सरांनी जास्त मार्क दिले नाही, सर आमचे फार फिक्स्ड आहेत मार्क देण्याच्या बाबतीत, अशी मतं असतातच. तुझीच होती असं नाही, आमची विद्यार्थी तशीच होती. ही परिस्थितीच तशी आहे. कारण आपल्याला माझं कधी चुकलंय कधी असं वाटतच नाही. लहानपणापासून आईने सांगितलेलं आहे ना आपल्याला, अगदी तू किती हुशार आहे, जाऊ दे रे, यावर्षी जाऊ दे. सांभाळून घेणारी लोक आहेत आपल्याला, त्याच्यामुळे असं होतंय. पण त्या ईश्वराच्या दरबारात सांभाळणं घेतलं जात नाही, बऱ्याचशा वेळा मारावंच लागतंय, लक्षात ठेवा. तो सांभाळून घेत नाही आपल्याला. तुम्हाला जे काही त्रास होत असतील, जे प्रारब्ध भोगावं लागणार आहे ते भोगावंच लागणार आहे. दॅट इज नो अल्टरनेटिव्ह फॉर दॅट, लक्षात. परंतु दुसरा अल्टरनेटिव्ह दिलेला आहे देवानी. काय दिलेला आहे? म्हणून तो अशा प्रकारे जर मला तुम्ही जर समजून घेतलं तर पुढे होणाऱ्या सर्व पापांपासून मुक्ती होणार आहे. त्यांचे शब्द आहेत, माझे नाही येत, इथंच म्हटलेलं आहे त्यांनी. असं मूढ समर्थेषु सर्व पापही प्रमुच्यते. म्हणून अशा प्रकारे माझं स्वरूप, आत्मस्वरूप जो जाणून घेऊ शकेल त्याचे सर्व पाप निश्चितपणे जाणार आहेत, असं म्हणता येते. म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, आणि हे समजून घ्यायला ज्ञान लागणार आहे ना. म्हणून ज्ञानाग्नी चेरी मुखे जेने जाळली करणे अशेखे तो परब्रह्मची मनुष्य वेखे. माणसाच्या शरीर धारण केलेला परमेश्वरच असतो असं त्यांनी म्हटलं. परब्रह्मची मनुष्य वेखे. फक्त काय करावं लागतं? ओळख तू. हे कळलं पाहिजे, ओळखता यायला पाहिजे की नेमकं परब्रह्माचं स्वरूप
कुठल्या विभूतीच्या जाणीवेतून आलेला आहे. आहे नाही विभूती योग कसा चाललाय ते आता लक्षात येईल तुम्ही काय म्हणतोय ते. ही ती मूळ भूमिका आहे त्याच्यातनं ते म्हणतायत. म्हणून तरी एकदम जो मागे फिरतो व देहावरील अहंता सोडून जो मन अंतर्मुख करता करता, बघा पुढे म्हणले, देह सांडूनी मागिलीकडे महाभूतांची चढे माथ्यावरी. सर्व म्हणून आपण नेहमी म्हणतो ही सर्व पंचमहाभूत जी आहेत त्या प्रत्येक महाभूताचा अभ्यास करा, स्वतंत्रपणे करा आणि त्या महाभूताच्या वरती चढा. चढा म्हणजे काय, वरती काय आहे, जिथं महाभूत निर्माण झालेली आहेत तो प्रत्यक्ष परब्रह्म तिथं बसलेला आहे. आणि प्रत्येक पंचमहाभूतांचे शब्दच आहेत बघा, महाभूतांच्या चढे माथ्यावरी. म्हणून महाभूतांच्या माथ्यावर किंवा डोक्यावर चढतो म्हणजे ज्या आत्मस्वरूपापासून भूतांची उत्पत्ती भासली त्या कारणरूप आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तो जातो. म्हणजे जिथलं ही मूळ गौरव तयार झालेली आहे. आपण विश्वनिर्मितीचं सर्व सूत्राचा अभ्यास केलेला आहे, त्याच्यामध्ये हे मी स्पष्टपणे आपण ध्यान वर्गात केलेलं आहे. जर लक्षात नसेल तर परत करा, काही प्रॉब्लेम नाहीये. फुकटच आहे ते, हे फुकटच आहे. जे अध्यात्म आहे ते सर्व फुकट असतंय, लक्षात ठेवा. फक्त घेण्याची जाणीव पाहिजे, घेता यायला पाहिजे. लक्षात ती भूमिका करते. म्हणून त्या कारणरूप आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जो जातो तेथे ते तर राहोनी ठाय ठिके स्वप्रकाश चोखे अचत्व माझे देखे आपुल्या डोळा. म्हणून अशा ठिकाणी तो जो स्वतः हिरण्यमयी कोशाच्या जाणीवेत येतो. कारण मूळ त्या गुणमायेच्या पलीकडे हिरण्यमयी कोश आहे, बरोबर, आपण अभ्यास केलाय त्याचा. त्या हिरण्यमयी कोशामध्ये सत्व रज तम याच्या जाणीवा आहेत आणि पंचमहाभूत सूक्ष्मात तयार झालेली आहे. आणि ही कुठनं तयार झालेली आहे, ती त्या मूळ परब्रह्मापासून म्हणजे परा अवस्थेतनं अपरेत येणारी ती पहिली, काय म्हणतो आपण त्याला, पहिली जमीन आहे म्हणा किंवा पहिला पृष्ठ आहे म्हणा. तिथनं ते खाली ट्रिकल होतं, त्या तिथं ते छिद्र आहे की तिथनं पुढे वरती आपल्याला अनंत परब्रह्म समजण्यासाठी सांगतोय मी. अशा परब्रह्माच्या जाणीवेत आपण पोहोचू शकणार आहोत, ही ती भूमिका आहे. म्हणून ते काय म्हणताय, त्या ठिकाणी स्थिर राहून आपल्या स्वयंप्रकाश रूपाने तो आपल्या डोळ्याने माझे अजत्व पाहतो. म्हणजे माझं हे जे अमर्याद स्वरूप आहे, माझं हे कालातीत स्वरूप आहे आणि माझं हे एक प्रकारचं अमर्त्य स्वरूप आहे, हे सर्व तो पाहतो. कुठं, जेव्हा तो या पंचमहाभूतांच्या जाणीवेच्या पलीकडे जातो. म्हणून साधना सुद्धा आपण व्यक्ती सांगताना कशी करतो, आपल्यातलं पृथ्वी तत्व जलतत्वात विरघळा, जलतत्वामध्येच अग्नितत्वानी वायू स्वरूपामध्ये परावर्तित करा, जे ज्ञानेश्वरांनी केलंय. म्हणजे काय झालं, पंचमहाभूतांच्या वरती गेले, शून्यावस्थेत गेले आणि तिथं गेल्यानंतर त्यांना ते परब्रह्म दिसतंय. कसं दिसतंय, पूषण्ये कर्षे वसूल प्राजापत्य व्यूह रश्मीन समूह तेजो यत्ते रूपम कल्याणतम, सर्वांचं कल्याण करणार, कल्याणतम तत् ते पश्यामी ओ सावसो पुरुषः सोहम अस्मि. ही ती जाणीव तिथं तयार होते. त्याच्यासाठी एवढं करावं लागणार आहे. त्या ऋषीला हे दिसलेलं आहे की तू तिथं जाऊन बघ की ते परब्रह्माचं स्वरूप काय प्रकारचं आहे. आणि हे तू बघू शकतोस, का न बघू शकायचं. तुला मनुष्य जन्म दिलेला आहे तो याच साठी दिलेला आहे कारण मनुष्य जन्मातच हे शक्य आहे, अन्यथा
मनुष्य जन्म सुद्धा पशुवतच घालवला आहे असं समज. तू काही जगा वेगळं केलेलं नाहीयेस, कारण तुझं जीवनही तू तसंच घालवलं जसं तुझ्या घरामध्ये असणारी कुत्री मांजरी काय जे काही प्राणी तू सांभाळत बसलेस आयुष्यभर त्यांच्यासारखाच तूही जगलेला आहेस. तुला जर हे कळलं नाही बघा, इतकं स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यांनी. ही स्पष्टता आहे. मनुष्य जन्म समजण्यासाठी केवढं मोठं बुद्धीला ताण द्यावा लागतो बघा. एवढा सोपा नाहीये मनुष्य जन्म. मिळाला म्हणून, सहज मिळालं म्हणून फुकट आहे वाटतं, आहे की नाही? प्रत्येक गोष्ट फुकट मिळाली ना आपल्याला. डोळे फुकट, पाय फुकट, डोकं फुकट, मन फुकट, सगळं फुकट, आहे की नाही? त्याच्यावर फुकट असल्यामुळे किंमत नाही. हे हुशार लोक समजतात बरोबर. ज्ञानेश्वरांना नाही कळलं. ज्ञानेश्वरीला त्यांनी पैसे लावायला पाहिजे म्हणजे लोकांना कळलं असतं, आहे की नाही? हा, बाकीचे सर्व ज्ञान घ्यायचं म्हटलं की पैसे द्यावे लागतात. बाकी कुठं पैसे लागत नाहीत ना, कारण हे ईश्वराचं देणंच फुकट आहे. लक्षात ठेवा, तो देतो फुकट सर्व. झाडांना फळ येतं. शेतकरी काय फक्त त्याची जमीन असते, त्याची नसतेच ती जमीन, खरं ती परमेश्वरानेच तयार केली. पाणी घालतो तेही परमेश्वरानेच घालते. ते झाड येतं तो काहीच करत नाही त्याला, बरोबर आहे. फळ येतात, तो फक्त डोकं चालवतो त्या फळावरती पैसे कसे कमवायचे याच्यासाठी, एवढंच. हे सावता माळीला कळलं म्हणून तो पांडुरंगाचा भक्त झाला. हा, आपण ठरवायला पाहिजे की आपण सावतामाळी व्हायचंय का काय व्हायचंय. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत या सगळ्या. म्हणून या गोष्टी समजण्यासाठी त्या अंतरंगात शिरावं लागतं. म्हणून जे माझे स्वयंप्रकाशित स्वरूप त्या ठिकाणी स्थिर राहून आपल्या स्वयंप्रकाश रूपाने तो आपल्या डोळ्याने माझे अजत्व पाहतो. म्हणजे हे जे त्याचं अजत स्वरूप आहे, अजत्व स्वरूप आहे, ते स्वरूप तो पाहतो. कारण काय झालेलं आहे, ही सर्व निर्मिती जी झालेली आहे ती त्याच्यापासून झालेली आहे. आणि ती मूळ स्रोत कुठं आहे हा जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत अज्ञानाची जाणीव आहे. म्हणून पुढे ते काय म्हणतात बघा, मी आदिसी पर सकळ लोक महेश्वर ऐसिया माते जो नर या परी जाणे. मी आदिसी पर म्हणजे मी उत्पत्ती रहित आहे. उत्पत्ती रहित आहे. परमेश्वराची उत्पत्ती झालेली नाही, लक्षात ठेवा. म्हणून उत्पत्ती परमेश्वराची नाही. कालातीत त्याचं अस्तित्व, अमर्त त्याचं स्वरूप, हे सर्व त्याचे गुण जातात, बरोबर आहे. आणि तेच गुण आत्म्याचे पण आहेत. आपल्यामध्ये जो आत्मा आहे तो आत्म्याचे पण तेच गुण आहेत. पण आपण आत्मा आहोत हे विसरल्यामुळे जीवात्म्याच्या सर्व जाणीवा त्याच्यामध्ये फिरल्या. म्हणून त्याच्या बरोबर उलटी प्रतिमा ओमची आपल्या तयार झाली. का उलटा ओम आहे आपला, त्याचे कारणच ते आहे. म्हणून त्याच्या बोलकाने प्रतिबिंब आहे. ईश्वराच्या गुणांचं प्रतिबिंब आपल्यामध्ये पडलेलं आहे. आणि ते अज्ञानयुक्त जाणीवेमध्ये असल्यामुळे जीव प्रत्येक गोष्ट अज्ञानातनच करत जातो. त्याला अहंकार म्हणतात. गीतेचं सार असं विचारलं आपल्याला कोणी किंवा ज्ञानेश्वरीचं सार काय आहे, तर अहंकार निवृत्ती हे सार आहे. स्वामींनी थोडक्यामध्ये सांगितलंय, मी माझे मावळू सर्व तू तुझे भोगवता. ही जाणीव यायला पाहिजे. कारण मी तो काहीच नाही, मी काहीच करणार नाहीये. नाही, काही नाही. आता तर काय आपल्याला हरकतही नाही तसं वागायला. नाही, मी काहीच करणार नाही. मी घरातलं कामही करणार नाही. माझ्या खोलीत बसून राहणार, फक्त देवाचे चिंतन करणार आहे. करून बघू ना 5-6 तास, काय हरकत काय आहे. बरोबर आहे ना. हा प्रयत्न करायला पाहिजे. नाही, मी काहीच करणार नाही. जे येईल ते फोन बंद, सगळं बंद. आज आता आपण वाचन करता 2 तास बसतोच ना एका ठिकाणी.
मग हे रोजच्या रोज घडलं पाहिजे की आपण एका ठिकाणी 5 तास नाही, माझा कोणी मुलगा नाही, माझी कोणी सून नाही, माझी कोणी नातवंड नाही, कोणी नाही, कोणी नाही, कोणी नाही, मी आणि मी, माझा एकटा मी, बस. ही जाणीव आध्यात्मिक जाणीव आहे, लक्षात. पण शेवटी काय होणार आहे, आपण मरू ना त्यावेळेला एकटेच मरणार आणि तेव्हा त्या जीवाला त्रास होणार आहे, तडफड होते ना जीवाची म्हणतो ना आपण, ती त्या जाणीवेची आहे. म्हणून मरणाचं स्मरण पाहिजे. त्याचं कारणच ते आहे. बाकी सर्व वार्षिक परीक्षेची तयारी 1 वर्षभर करतो आपण आणि शेवटी मरणाची तयारी कधी करायला वेळच मिळत नाही आयुष्यभर. खरी परीक्षा तिथं आहे ना, त्याची तयारी करता यायला पाहिजे. मी जर 2 तास लोकांशिवाय राहू शकत नसेल तर मेल्यानंतर माझं कसं व्हायचंय, कोणीच नाही, नुसतंच वर्ण बघणार आहे, अरे हा चालला याला मॅच नाही चायला असं वाटलं ना. ही वस्तुस्थिती आहे, खोटं सांगत नाही तुम्हाला. हा विचार करता यायला पाहिजे माणसाला, म्हणजे मग ती पीड सुरू होईल. मग खरं कळेल की हे आपलं का असेल, आपल्यालाच आपली दुःख का भोगावी लागतात, आपणच आपली सुख का भोगली. नुसतं दुःखाची आठवण नको, सुख पण आपलीच आपण भोगलीत ना. मी आईस्क्रीम खाल्लं तर काय दुसऱ्याच्या तोंडाला काय त्याचा थंडावा आला का कधी नाही झालेला. तो आनंद मला एकट्यालाच मिळालेला आहे ना. तसंच मला दुःख जे झाले मला एकट्यालाच, म्हणजे हे सगळं जर माझं त्या व्यक्तिगत आहे सर्व, तर माझ्यातला हा व्यक्तिगत कोण आहे स्वतः हे ते समजणं लक्षात आलं या भूमिकेतनं. म्हणून मी आदिसी पर म्हणजे मी उत्पत्ती रहित आहे, म्हणून मी सर्व ब्रह्मांडाचा नियता आहे, असा मी आहे असे जो मनुष्य मला जाणतो. आता हा विभूती हा जो काही अध्याय आहे याचा गाभा आहे, लक्षात ठेवा. हे जाणलं गेलं पाहिजे. काय जाणलं गेलं पाहिजे की संपूर्ण विश्व जे तयार झालेलं आहे याच्यातली कुठलीच वस्तू अशी नाहीये की जी त्याच्याशिवाय तयार झालेली नाहीये. हे जाणता यायला पाहिजे. म्हणजे काय झालं की त्या विश्वातीतापासून तो देवांचा देव आहे, लक्षात घ्या. देव देव म्हणू पाहिजे असेल तर परब्रह्म परमेश्वर जे काही आहे ते अरूपाचं रूप आहे आणि त्याच्यातनं ही सर्व निर्मिती झाली. बरोबर, तो तर ज्ञान स्वरूप आहे, तो तर काही अज्ञानी नव्हता नाही. म्हणजे मग त्याच्या ज्ञानाच्या जाणीवा आहे. ज्ञान म्हणजे काय, त्याचे विचार लक्षात ठेवा. ज्ञान म्हणजे परब्रह्माचे विचार, ज्याला आपण अतिमानस असं म्हणतो. हा किती स्पष्टपणे सांगतो तुम्हाला. हे जे अतिमानस आहे हे परब्रह्माच्या विचारांची जाणीव आहे, लक्षात ठेवा. आणि त्याच्यातनं त्याचा जो विचार पुढचा होता त्याच्यामध्ये ती जाणीव आहे की मी ब्रह्म आहे आणि सर्वम खलु इदं ब्रह्म. या विचारातनं जेव्हा संपूर्ण त्याची शक्ती कार्यान्वित झाली, विचार एकच होता, सर्व ज्ञानयुक्त जाणीव होती, परंतु त्या विचाराला प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वम खलु इदं ब्रह्म ही जाणीव प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याच्याच आविष्काराचे विविध भाग केले. आपल्यामध्ये आत्मा आहे, बरोबर. आत्म्याला आपल्या स्वरूपात व्यक्त करायचं असेल तर कसं केलं गेलं बघा. डोकं आहे, हात आहे, पाय आहे, मांड्या आहेत, विविध अंग आहे, आतमधल्या रचना आहे, रक्त आहे, मांस आहे, या सर्व गोष्टी आहेत. आणि या कशातनं निर्माण झालेल्या आहेत, या मूळ अष्टधा प्रकृतीतनं निर्माण झालेल्या. लक्षात. त्यामुळे हे शरीर जे तयार झालेलं आहे हे सर्व शरीर
ईश्वराच्या मूळ जाणीवेतनं तयार झालेला आहे. म्हणून तो आपल्या आतमध्येच बसून सर्वम खलु इदं ब्रह्म हे बघतोय. लक्षात घ्या. परंतु मी त्याच्यापासून फारकत केलेली आहे. कारण मी हे सर्व खरं आहे असं मानायला लागलेलं आहे. त्याची निर्मिती ही सर्व खरी आहे असं मी मानतो आहे. खरं तर ती खरी नाही असंही नाहीये. परंतु माझ्या मूळ जाणीवेपासून, परब्रह्मच्या मूळ जाणीवेपासून मी वेगळा झाल्यामुळे, मी जीवात्म्याच्या जाणीवेत गेल्यामुळे मी शरीर आहे असं म्हणतोय. पण परमेश्वर असं म्हणतोय का? आत्मा असं म्हणतच नाहीये. तो म्हणतोय सर्वम खलु इदं ब्रह्म. त्यामुळे प्रत्येक गोष्ट मी जेव्हा ईश्वर माझीच निर्मिती आहे असं समजायला लागेल, किंवा परमेश्वराचीच निर्मिती आहे हे समजायला लागेल, समजण्याच्या स्थितीत येईल, तेव्हा आत्मज्ञान होणार आहे. ही बौद्धिक क्रांती आहे, लक्षात ठेवा. या बौद्धिक क्रांतीपर्यंत जेव्हा आपण येतो त्याच्यानंतर मग आपल्यात ही जाणीव सातत्याने स्थिर करावी लागणार आहे की प्रत्येक जीव, प्रत्येक वस्तू ही ईश्वराचीच विभूती आहे. म्हणून माझे गुरु म्हणजे फक्त पावसचेच हा गैरसमज आहे. माझे गुरु म्हणजे फक्त दिव्य जीवन वाटिका आश्रमातलेच हा तर अजूनही गैरसमज आहे. त्याच्यामुळे माझा गुरु कुठं आहे? माझं हृदयी सद्गुरु जेने पाविलो हा संसार. म्हणून ही जाणीव माझ्या हृदयात स्थापन करावी लागणार आहे, तेव्हा ते आत्मज्ञान होणार आहे आणि मला ते सर्व खलु इदं ब्रह्म हे कळणार आहे आणि खरा विभूती योग माझ्या आयुष्यात मला आणता येणार आहे. ही ती विभूती योगाची मूळ भूमिका आहे. हे जे मी सांगतोय तुम्हाला ती भूमिका सांगतोय सर्व, आणि ही साधनेच्या स्वरूपात आणायची आहे. म्हणून विभूती योग ही साधना आहे का नाही हा विषय अशा प्रकारे आपल्याला आपल्या जीवनात हाताळता यायला पाहिजे. ही साधनाच आहे. विभूती योग ही साधनाच आहे. त्याच्यामुळे कुठल्या तरी स्पेसिफिक गोष्टीला एक धारणा देणं अशी अवसर साधकांनी न ठेवता सर्वत्र ब्रह्म आहे या जाणीवेत जाण्यासाठी सर्व समष्टीचा उपयोग करून घेता यायला पाहिजे असं ते म्हणतात. अशा भूमिकेतनं आपल्याला जायला पाहिजे. म्हणून ते काय म्हणतात पुढे बघा, म्हणून सर्व ब्रह्मांडाचा नियंता आहे असा मी आहे असे जो मनुष्य मला जाणतो. हे जाणलं गेलं पाहिजे ना. जाणतो याचाच अर्थ काय? जाणलं गेल्याशिवाय कसं जाणलं नाही. म्हणून जाणणं आलं म्हणजे बुद्धीचं आलं, अनुभूती आली, म्हणून ती साधना. म्हणून अगोदर आत्म्याच्या साधनेचा आपल्यातला खरी विभूती आपण आहोत हे सिद्ध करता यायला पाहिजे. आपणच विभूती आहोत हे सिद्ध जेव्हा होईल तेव्हा बाकीच्या ठिकाणी सुद्धा ते परब्रह्म कशा प्रकारे वसलेला आहे हे कळणार आहे. ही त्याच्यातला गूढार्थ आहे, लक्षात घ्या. मला वाटतं आता इथं आपण थांबूयात. हरिओम हरिओम हरिओम.